नंबर सिस्टीमवरचे काही ऑप्शनल एक्झाम्पल बघायचे आहेत. ऑप्शनल एक्झाम्पल म्हणजेच काय, तर आता इथे एक क्वेश्चन दिलेला असतो आणि त्याचे 4 ऑप्शन दिलेले असतात. 1 ऑप्शन करेक्ट असतो, चूज करायचा आहे आपल्याला. ठीक आहे. तर आता फर्स्ट एक्झाम्पल आहे, विच ऑफ द फॉलोइंग रॅशनल नंबर इज इंटीजर. ठीक आहे. ॲट फर्स्ट आपण रॅशनल नंबर आणि इंटीजर म्हणजे काय ते समजून घेऊया. तर इंटीजर म्हणजेच कोणकोणते नंबर्स, तर 0, ऑल पॉझिटिव्ह नंबर्स 1 2 3 4 त्या साईडला वाढत जातात आणि ऑल निगेटिव्ह नंबर्स -1 -2 या साईडला वाढत जातात, 0च्या लेफ्ट साईडला वाढत जातात. हे सगळे झाले इंटीजर्स. ओके. आणि तर रॅशनल नंबर म्हणजेच काय, तर एनी नंबर, जो नंबर P/Q या फॉर्ममध्ये आपल्याला मांडता येतं, तिथं आपल्याला P आणि Q हे इंटीजर असतील आणि Q इज नॉट इक्वल टू 0, ते झाले रॅशनल नंबर. अजून एक गोष्ट, आता सगळे जे रॅशनल नंबर आहेत ना ते इंटीजर नसतात. ठीक आहे. आणि सगळे जे इंटीजर आहेत ते रॅशनल नंबर असतात. ओके. तर आता आपण बघूया की कोणता रॅशनल नंबर याच्यामधला इंटीजर आहे तो. तर आता फर्स्ट आहे 2/4. तर यालाच जर आपण सिम्प्लिफाय केलं तर काय होईल, 2 1 2 2 2 4 1/2 आलं. तर 1/2 अगेन हा P/Q याच फॉर्ममध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हा रॅशनल नंबर आहे, हा इंटीजर नाही आहे. ओके. हा इंटीजर नाही आहे. ठीक आहे. आता परत सेकंड ऑप्शन आहे 7/-3. ठीक आहे. याला फार फक्त आपण -7/3 असं लिहिता येईल. हा मायनस साईन खालचं आपण वरी आणलं तसं केलं तरी चालतं. ठीक आहे. मग हे पण अगेन P/Q याच फॉर्ममध्ये आहे, तर सिम्प्लिफिकेशन होऊ शकत नाही. त्याच्यामुळं हे पण इंटीजर नाही आहे, इंटीजर. ठीक आहे. आता परत -5/-9. आता याचं जर सिम्प्लिफिकेशन केलं तर हे मायनस साईन निघून जाईल. वरी न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला पण मायनस साईन आहे, त्याच्यामुळे जर -1नी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण डिवाइड केलं तर याला 5/9 असं आपल्याला लिहिता येतं. ठीक आहे. पण अगेन हे P/Q या फॉर्ममध्ये हे पण इंटीजर नाही. आता राहिला तो लास्ट ऑप्शन, तो पण तरी पण आपण चेक करूया. याला जर सिम्प्लिफाय केलं तर 2 1 2 आणि 2ने जर -6ला डिवाइड केलं तर येईल -3 येईल. ठीक आहे. तर आता -3. तर -3 हा रॅशनल नंबर तर आहेच आहे, पण P/Q या फॉर्ममध्ये पण आहे असं पण लिहिता येतं. P/Q -3/1 आणि हा -3 इट इज इंटीजर. देअरफॉर आवर ऑप्शन नंबर 4 हे आपलं ॲन्सर येईल. विच ऑफ द फॉलोइंग इज इररॅशनल नंबर. आता याच्यापैकी कोणता इररॅशनल नंबर आहे. ठीक आहे. तर ॲट फर्स्ट व्हॉट इज मीन बाय इररॅशनल नंबर. तर आता मग असे बघितलं आपण रॅशनल नंबर म्हणजे एनी नंबर P/Q वेअर Q इज नॉट इक्वल टू 0 त्याला रॅशनल नंबर म्हणतात. आणि इररॅशनल नंबर म्हणजेच कोणते, तर ज्या नंबर्सचा आपल्याला स्क्वेअर रूट काढता येत नाही त्याला आपण इररॅशनल नंबर असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल √2, √5, √11. ज्या नंबरचं स्क्वेअर रूट नाही काढतात ते सगळे इररॅशनल नंबर. प्लस जे काही नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग डेसिमल फ्रॅक्शन आहेत त्यांना पण आपण इररॅशनल नंबर्स म्हणतो. नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग डेसिमल फ्रॅक्शन. नॉन टर्मिनेटिंग आहे, नॉन रिकरिंग म्हणजेच कसे, तर 0.43628943 असे डेसिमल फ्रॅक्शन जे की आता इथे या डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कसे आहेत, तर नॉन टर्मिनेटिंग न थांबणारे, डेसिमल नंतर येणारे नंबर न थांबणारे आहेत. आणि नॉन रिकरिंग म्हणजेच काय, तर हे डेसिमल नंतर काही यांचा नंबर्स याचा काही सिक्वेन्स नाही आहे, तर असे सगळे नंबर्स इररॅशनल नंबर्स असतात. ओके. आणि कोणते डेसिमल्स रॅशनल नंबर्स असतात मग, जे डेसिमल्स टर्मिनेटिंग असतात. टर्मिनेटिंग म्हणजे 0.45 एवढा डेसिमल आला इथंच थांब लागतो त्याचं टर्मिनेटिंग. अँड नॉन टर्मिनेटिंग बट रिकरिंग. ओके. 0.434 434 434 असं जर रिपीट येत असेल तर 0.434 हा झाला नॉन टर्मिनेटिंग बट रिकरिंग. तर हे सगळे आहेत, हे जे आहेत ते रॅशनल नंबर. ओके. आणि हा जो आला तो इररॅशनल नंबर. ठीक आहे. तर आता आपण शोधूया कोणते इररॅशनल नंबर ते. तर बघा फर्स्ट आहे -27/17. तर हा नंबर आहे P/Q या फॉर्ममध्ये. ओके. आणि आता इथं -27 आणि 17 हे दोन्ही नंबर्स इंटीजर आहेत आणि 17 हा नंबर नॉट इक्वल टू 0 आहे, त्याच्यामुळं हा नंबर रॅशनल नंबर आहे. ठीक आहे. हा नंबर रॅशनल नंबर आहे.
त्याच्यामुळे हा नंबर इरॅशनल नंबर येणार नाही. ठीक आहे, रॅशनल नंबरला आपण क्यूने रिप्रेझेंट करतो. आता सेकंड ऑप्शन आहे √5. आता मग असे सांगितलं ज्या नंबर्सचं रूट नाही काढतायत ते सगळे इरॅशनल नंबर्स. तर √5चं आपला रूट नाही काढतायत त्याच्यामुळे आपला ऑप्शन नंबर 2 येईल. तरी पण आपण आता खालचे ऑप्शन काय आहेत आणि चेक करूया की ते कसे इनकरेक्ट आहेत. तर आता थर्ड ऑप्शन आहे √25. √25चं जर आपण रूट काढलं तर ते येतं 5, कारण 5चा स्क्वेअर 25 आहे त्याच्यामुळं. तर आता 5 हा नंबर रॅशनल नंबर आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तो इरॅशनल नाही आहे. आणि आता नेक्स्ट -10/0.5. आता इथं 0.5वर लाईन आहे, म्हणजेच हा कसा फ्रॅक्शन आहे आता इथं सांगितलं होतं मी तसं. ठीक आहे, हा फ्रॅक्शन हा नॉन टर्मिनेटिंग बट रिकरिंग आहे. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल आहे. नॉन टर्मिनेटिंग म्हणजे न थांबणार आहे. इथे -10, 0.5, 0.5, 0.5, 0.5 इथे येतच जाणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे याला नॉन टर्मिनेटिंग बट रिकरिंग तेच येतं. त्याच्यामुळे हा पण रॅशनल नंबर आहे, म्हणून आपला ऑप्शन नंबर 2 येतो. थर्ड क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग वन इज टर्मिनेटिंग डेसिमल. ओके, आता टर्मिनेटिंग डेसिमल म्हणजेच कसं, आता मग अशी सांगितलं होतं 0.45 हा टर्मिनेटिंग डेसिमल आहे. म्हणजे डेसिमल नंतर कुठंतरी जाऊन नंबर स्टॉप होतात. 0.1, 0.2, 3, 4, 6, 2 दीज आर द टर्मिनेटिंग डेसिमल. म्हणजे डेसिमल नंतर किती का नंबर येणार पण ते कुठं जर जाऊन थांबतात त्याला काय म्हणतात टर्मिनेटिंग डेसिमल्स. आता आपण शोधूया. तर फर्स्ट ऑप्शन आहे 0.5555 डॉट 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 लिहिलं आहे, म्हणजे आहे 555 वाढतच चाललेलं आहे. तर जे वाढत चाललेलं आहे त्याच्यामुळे हे झालं नॉन टर्मिनेटिंग. ओके, नॉन टर्मिनेटिंग डेसिमल आहे. ओके, ठीक आहे, त्याच्यामुळे हा ऑप्शन आपला येणार नाही. आता परत 5.5 5वर दिलं आहे डॉट, 5वर डॉट दिला आहे त्याचंच काय मिनिंग असतं 5.5वर डॉट दिला असतं तर 5.5 5 5 5 हे येतच जाणार आहे. याचं मिनिंग ते असतं. ओके, त्याच्यामुळं हा नाही येणार, ऑप्शन नंबर 2 नाही येणार. ओके, आता ऑप्शन नंबर 3 बघूया. 5.55 55वर डॉट दिलेला आहे. ओके, तर आता मग याचंच काय मिनिंग असतं 5.55वर लाईन दिलेली आहे तर 5 5 5 5 5 5 हे रिपीट होत जाणार. ठीक आहे, याचं असं मिनिंग असतं. त्याच्यामुळं हा पण ऑप्शन नाही येणार. ओके, मग हे जे सगळे तिन्ही पण ऑप्शन आहेत ते नॉन टर्मिनेटिंग बट रिकरिंग डेसिमल आहेत. नॉन टर्मिनेटिंग म्हणजे न थांबणारे, रिकरिंग. मग आपला ऑप्शन नंबर 4च येईल. ठीक आहे, डोळे झाकून तरी पण आपण खात्री करूया. तर इथं आलेलं आहे 0.555 55 नंतर नंबर नाही आहे, स्टॉप झालेला आहे. त्याच्यामुळं हा झालेला आहे टर्मिनेटिंग डेसिमल. ठीक आहे, आपला ऑप्शन नंबर 4. नंबर 4 आहे व्हॉट इज नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग फॉर्म ऑफ 0.26. ओके, तर आता 0.26 हा टर्मिनेटिंग डेसिमल आहे. ठीक आहे, 0.26 कसं आहे टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आहे. आपल्याला काय करायचं आहे त्याचा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्म शोधायचा आहे. ओके, त्याची व्हॅल्यू चेंज न होऊ देता. ओके, नॉन टर्मिनेटिंग बट रिकरिंग. नॉन टर्मिनेटिंग बट रिकरिंग म्हणजेच कसे 0.36 36 36 डॉट 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 हे झाले नॉन टर्मिनेटिंग. 0.36 हे झाले नॉन टर्मिनेटिंग बट रिकरिंग डेसिमल्स. ओके, तर याचा असा फॉर्म शोधायचा आहे पण बट ह्याची व्हॅल्यू पण चेंज नाही होऊ द्यायची. ओके, याची व्हॅल्यू चेंज नाही होऊ द्यायची. तर आपण शोधूया. तर फर्स्ट ऑप्शन आहे आपला 0.26 आणि इथे त्यांनी काय केलं 2वर डॉट दिलेला आहे. तर हे एकदम हा जो फ्रॅक्शन दिलेला आहे तो एकदम चुकीचा दिलेला आहे त्यांनी, कारण असं कधीच नसतं. 0.26 6वर डॉट असेल तर चालेल पण त्यांनी 2वर डॉट दिलेला आहे. तर हा फ्रॅक्शनच डेसिमल फ्रॅक्शन चुकीचा आहे. 2वर डॉट दिलेला आहे म्हणजेच काय 2 2 2 असं रिपीट होतं आणि 6 त्याच्या मागे येत जातं का, तर नाही, हे असं लिहिताच येत नाही. ओके, तर हा फ्रॅक्शनच त्यांनी चुकीचा दिलेला आहे आपल्याला, त्याच्यामुळे हा ऑप्शन येणार नाही. आता सेकंड ऑप्शन 0.26 आता इथं 6वर डॉट दिलेला आहे. आता हा ऑप्शन करेक्ट आहे. ठीक आहे, ओके, तर हा ऑप्शन कशामुळे करेक्ट आहे 0.266666 म्हणजे लिहिलेला गेलेला करेक्ट आहे. हा आपला ऑप्शन नाही आहे बरं का, क्वेश्चनचा आन्सर नाही आहे. तर 0.26666 असं रिपीट होत जात आहे पण हा पण याचा रिकरिंग फॉर्म नाही आहे, कारण याची काय व्हॅल्यू आहे 0.26 एवढीच याची व्हॅल्यू आहे. पुढचं ऑप्शन घेऊ आपण 0.260. 0.260वर डॉट आहे. 0 डॉट म्हणजेच हा फ्रॅक्शन आपल्याला कसं लिहिता येईल
0.26000000 रिकरिंग आहे, डॉट 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 0 वाढत जात आहे. मग डेसिमल नंतर, डेसिमल फ्रॅक्शनच्या नंतर किती पण इकडे 0 द्या, त्याला काहीच व्हॅल्यू नसते. त्याच्यामुळं ह्या फ्रॅक्शनची व्हॅल्यू 0.26 अशीच राहणार. ठीक आहे. त्याच्यामुळं हा आपला आहे आपला ॲन्सरचा डेसिमल. ठीक आहे. हाच आपला ॲन्सर आहे. आणि लास्ट ऑप्शन आहे 0.26. याचंच काय मिनिंग होईल, 0.262626 असं रिपीट होत जाते. त्याच्यामुळे हा लास्ट ऑप्शन नाही येणार. त्याच्यामुळे आपला ऑप्शन नंबर 3 येईल. ठीक आहे. तर हे होते काही एक्झाम्पल्स.